नमस्कार मित्रांनो, जर तुम्हालाही चिकन मटण खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवूया जवल्याची भाजी, ती पण एकदम कोळी पद्धतीमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओला थोडंही मिस करू नका. व्हिडिओ जर पूर्ण बघितली नाही तर रेसिपी तुम्हाला पूर्ण समजणार नाही. तर चला बनवूया आता आपण जवल्याची भाजी. सर्वात पहिला आपण सुका जवला घेतलेला आहे, त्याला छान साफ करून घ्यायचा आणि पाण्यात एकदा धुवून घेऊया आपण. तर चला आता आपण जवला सगळ्यात पहिला पाण्यात धुवून घेऊया. पाण्यात छान धुतल्यानंतर त्याला पूर्ण असं पिळून एकदम पाणी पूर्ण काढून त्याला असं आपण साईडच्या प्लेटमध्ये ठेवूया. हे बघा, असं करून तुम्ही थोडं थोडं करून काढून घ्या पूर्ण. आणि आपल्याकडे जवलासुद्धा पूर्ण काढून झालेला आहे. आता आपण याला साईडला ठेवून याच्यासाठी आपण कांदा टोमॅटो वगैरे कटिंग करून घेऊया पहिला. तर सगळ्यात पहिला आपण कांदा घेतलेला आहे. कांदा एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. जसं आपण भुर्जीसाठी बनवतो ना, सेम तसाच कांदा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला टोमॅटोसुद्धा सेम बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. जसं आपण कांदा बारीक कटिंग करून घेतलेला आहे तर सेम आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. जवल्याच्या भाजीसाठी सगळ्यात मेन जे लागणार आहे ते म्हणजे आपल्याला वाटण लागणार आहे, लसूण आणि मिरचीचं. तिकडे लसूण आणि मिरची मी छान वाटून घेतो आहे. छान लसूण मिरची वाटून झालेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा, छान आपण बारीक वाटून घेतलेले आहे. तर चला आपण आता तव्यावर पहिला जो जवला आपण धुतला होता तो सुकवून घेऊया. कारण कसं आहे, तवा गरम करून त्याच्यावर सुकवून घ्या, नाही तर तो जवला ओला राहील आणि ओला आपण भाजी बनवली ना तर तो छान सुटसुटीत नाही होणार. तिकडे मी चांगला भाजून घेतो, थोडा जास्त नाही भाजून घ्यायचा आहे, थोडासा नॉर्मल तवा एकदम स्लो गॅसवर ठेवायचा आहे. आणि आपल्याला छान असं तुम्ही बघू शकता कलथ्याने मी छान असं पूर्ण पसरवून घेतो आहे. म्हणजे तो ओलावा जो असेल ना तो त्याच्यातला निघून जाईल आणि जवला सुटसुटीत होईल. त्यानंतर आपल्याला भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. तर जवला आपला इकडे गरम करून झालेला आहे, छान सुकलेला आहे. तर आता आपण कढई ठेवून त्याच्यामध्ये आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण इकडे कढई ठेवलेली आहे. तेल आपण टाकून घेऊया. तेल आपल्याला कमी टाकायचं आहे, जास्त तेल नाही आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला आपण बारीक केलेला कांदा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा आपल्याला पूर्ण लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावर टॉमॅटो आणि जे आपण वाटण केलं आहे लसूण आणि मिरचीचं ते टाकणार आहोत. सगळ्यात पहिला आपण छान कांदा असा पूर्ण परतून घेऊया. ज्याला थोडासा कलर येईल ना त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकूया. आता आपण याच्यामध्ये मिरची लसूणचं वाटण टाकून घेऊया मित्रांनो. आणि याला चांगलं एकदा परत परतून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने टाकायच्यात. कांदा थोडा शिजू द्या, त्यानंतर टॉमॅटो टाकायचा आणि टॉमॅटोला आपण चांगलं शिजवून घेऊया. नंतर आता आपण टॉमॅटो टाकलेला आहे इकडे आणि टॉमॅटो पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ टॉमॅटो कांदा आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जवला टाकायचा आहे याच्यामध्ये. कारण जवला तुमचा लगेच शिजेल, त्याच्यामुळे त्याला टाईम नाही लागणार. म्हणून आपल्याला टॉमॅटो आणि कांदा पहिला चांगला शिजवून घ्यायचा आहे, नाही तर तो कच्चा राहिला तर मग खाण्यासाठी जास्त मजा नाही येणार. तर आपण आता याच्यावर ना मसाले टाकून घेऊया सर्व घरचे. सर्वात पहिला घरचा लाल मसाला टाकतो आहे. त्यानंतर हळद टाकतो आहे. हळदसुद्धा मी थोडीशीच घेतलेली आहे. त्यानंतर फिश मसाला मी काय टाकतो आहे, जो आपला मार्केटमध्ये तुम्हाला जो कोणताही आवडेल तो. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी इकडे. आणि चवीनुसार मी मीठ टाकणार आहे. तुमच्याकडे क्वांटिटी जास्त असेल जवल्याची तर मीठ जास्त टाकू शकतात. मी इकडे 1.5 चमचा मीठ टाकणार आहे. आणि आता याला आपण छान परतून घेऊया. आणि छान मसाले मिक्स होईपर्यंत त्याला आपण परतत राहूया.
आता कांदा टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया थोड्या वेळ, 5 ते 6 मिनटासाठी. म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान शिजेल, मग आपण याच्यामध्ये जवला टाकूया. तर झाकण टाकून आपण 5 ते 6 मिनटं वाट बघूया. तर मित्रांनो, टोमॅटो कांदा इकडे छान शिजलेला आहे. मसालेसुद्धा छान याच्यामध्ये आता मिक्स झालेले आहेत. आता आपण याच्यावर जवला टाकू शकतो. तर आता एकदा परतून घेतो आणि मग याच्यावर आपण जवला टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. कारण जवला लगेच शिजतो, त्याला टाईम नाही लागत शिजायला. म्हणून पहिला कांदा टोमॅटो छान शिजवून घ्या. तर आपण जो जवला गरम केला होता तव्यावर, तो आपण इकडे आता टाकून घेऊया. बघा तुम्ही, एकदम सुटसुटीत झालेला आहे छान. आता याला छान परतून घेऊया आपण. जास्त जेवढं परतता येईल तेवढं परता, म्हणजे मसाले चांगले मिक्स होतील. नाही तर काही ठिकाणी जवला असा सुका राहील आणि काही ठिकाणी चांगला मसाल्यामध्ये मिक्स होईल, असं नका करू. म्हणून छान परतून घ्या. थोडा टाईम लागला तरी चालेल परतायला. तुम्ही बघू शकता जवला छान परतून घेतलेला आहे आपण. आता हा थोड्या वेळाने अजून छान कलरमध्ये येईल, तर त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून याला चांगला तर शिजवत ठेवूया. आपला जवला इकडे रेडी झालेला आहे आणि आपण आता याला साईडला घेऊन थोडंसं खाऊन बघूया भाकरीसोबत. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मस्त कोथिंबीर बारीक कटिंग करून घेतलेले आहे, ते आपण याच्यावर टाकून घेतो आता. आणि त्यानंतर आता आपण एका प्लेटमध्ये मस्त जवला घेऊया, सोबत भाकरी घेऊया आणि त्याचा आनंद घेऊया. व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं तुम्हाला माहीतच आहे. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच.